दिनांक 16 मई 2013 को आदरणीय फादर जोमी चकालतरेल के गुरु दीक्षा महामहिम बिशप विजयानंद सीएमआई के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। उनके पुरोहिताई जीवन की शुरुआत शांति निवास चर्च विरूर के सहपल्ली पुरोहित के रूप में हुई। उन्होंने सन 2014 से सन 2015 तक संत वियानी गुरुकुल माइनर सेमिनरी के वाइस रेक्टर, सन 2015 से 23 अप्रैल 2017 तक संत थॉमस कैथीड्रल के सहपल्ली पुरोहित, बिशप एफ्रेम नरिकुलम के सचिव और चांदा धर्म प्रांत के वाइस चांसलर के रूप में अपनी सेवा प्रदान की। इसके बाद जीवती तालुका माणिगढ़ पहाड़ के शांति भवन चर्च पाटकुड़ा के पल्ली पुरोहित और संत थॉमस इंग्लिश स्कूल जीवती के प्रबंधक के रूप में उन्हें नियुक्त किया गया। उन्होंने बहुत उम्मीद और खुशियों के साथ एक सुदृढ़ मिशनरी होने के लिए अपना कदम बढ़ाया। फादर जोमी के लिए पाटकुड़ा गांव के हरेक निवासी अपने परिवार के एक अंग जैसा था। उन्होंने सच्चे दिल से लोगों को प्यार किया और लोगों ने उन्हें भी। सन 1981 जनवरी 21 को जॉन और मेरी कुटी चकालतरेल के द्वितीय पुत्र के रूप में जोमी जन्म लिया। उनकी पढ़ाई जय माता प्राइमरी स्कूल एजुगमवयल, क्रिस्तु राजा हाई स्कूल वलियतोवाला और एमईएस कॉलेज नेडुंगंटम में हुई। फादर गेल्या 1.5 वर्षामध्ये शांतीभवन पॅरिसची धुरा फादर जोमींनी स्वीकार केल्यानंतर त्यांनी आमच्या सर्व पॅरिसमधील गावागावामध्ये जाऊन मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाचा निरीक्षण करून लोकांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करून त्यांनी या मंडळीच्या लोकांच्या विकासासाठी पुष्कळसे कार्य फादरजीने हाती घेतलेले आहे। देवाच्या पवित्र संदेशामधून लोकांना धार्मिकतेच्या विश्वासामध्ये वाढवण्यासाठी फादरनी अहोरात्र मेहनत या ठिकाणी केलेली आहे। पाटागुडा ते कामतगुडा हे गाव 7 किलोमीटर दूर आहे आणि या ठिकाणी फादर, सिस्टर आणि मास्तर मिळून आम्ही त्या गावामध्ये महिन्यातून एक वेळा पूजेसाठी आणि 15 दिवसातून एक वेळा प्रार्थनेसाठी जात होते। आणि कामतगुडा गावात 16 परिवार आहेत। त्या ठिकाणी सर्व युवक मंडळ फादरच्या नेतृत्वातून चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे। नाताळचा सण असो, इतर प्रार्थना पूजा असो, तत्परतेने कामतगुडा येथील मंडळी प्रभूच्या विश्वासामध्ये आज वाढलेली आहे। यामध्ये फादर जोमींनी खूप परिश्रम घेतलेला आहे। तसेच लेंडीगुडा हे गाव पाटागुडा ते 8 किलोमीटर दूरवर आहे। लेंडीगुडा येथे चर्च बांधकाम झालेलं आहे। तिकडे एक चर्च आहे। त्या गावामध्ये सुद्धा 25 परिवार राहत आहेत। तिकडे दर महिन्यातून एक वेळा पूजासाठी सिस्टर, फादर आम्ही मिळून दर महिन्याला पूजासाठी आणि प्रार्थनेसाठी सुद्धा जात होतो। लेंडीगुडा येथील मंडळी सुद्धा फादर आल्यापासून फादरच्या कार्यामुळे एक सक्रिय मंडळी निर्माण झालेली आहे आणि ते प्रभूच्या विश्वासामध्ये आज वाढलेले आहेत। तसेच पळसगुडा हे गाव पाटागुड्यापासून 7 किलोमीटर आहे। तेथेही भव्य असं मंदिर उभारलेलं आहे। त्या ठिकाणी 15 परिवार आपले ख्रिस्ती आहेत। ते सुद्धा दर 1 महिन्यातून मंदिरामध्ये पूजासाठी आणि प्रार्थनेसाठी
कौटुंबिक प्रार्थनेमध्ये पळसगुडा येथील मंडळीमध्ये वाढ झालेली आहे. ते घरोघरी जाऊन प्रार्थना करतात आणि त्या गावासाठी सुद्धा फादरनी पुष्कळ संपर्क करून तिथल्या मुलांना, युवकांना, महिलांना प्रभूच्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी फादरनी काम केलेलं आहे. तसेच कुंभेझरी हे आमच्या पाटागुड्यापासून जवळ गाव आहे, 3 किलोमीटर आहे. तिकडे सुद्धा चर्च बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या गावात 26 परिवार आमची मंडळी आहे आणि तिकडे फादरजी 15 दिवसातून प्रार्थनेसाठी, पूजासाठी आणि वेळोवेळी अवेळी जवळ असल्यामुळे सिस्टरसोबत आम्ही मिळून सर्व प्रार्थनेसाठी कुंभेझरीला जाऊन रात्री पायदल 9-10 वाजेपर्यंत येत होतो. म्हणजे एवढं त्यागाचं जीवन फक्त मंडळीसाठी फादर जोमीनं सुरुवात केलेली होती. 1 वर्षाच्याच या कार्यकाळामध्ये मंडळीमध्ये नवचैतन्य फादरच्या कार्याद्वारे निर्माण झालं होतं. या व्यतिरिक्त चिखली, नारायणगुडा आदी नवीन गावामध्ये सुद्धा फादरनी देवाच्या शुभवर्तमानाचा प्रचार केला होता. विशेष करून फादर नवयुवक असल्यामुळे आमच्या या पॅरिसमधील सर्व युवकांमध्ये जुळून फादरनी युवकाचे विचार, चर्चा एकत्र करून युवकांना सामोर नेऊन सर्व प्रकारच्या युवकांना काम करण्यासाठी, युवकाचं नेतृत्व समोर जाण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेऊन युवकांना संघटित केलेला आहे. तसेच फादर जोमी हे स्वतः गायक होते. एक सुंदर मधुर आवाजाने त्यांनी आमच्या चर्चमधील पवित्र मिसा बलिदानाच्या सुंदर मधुर स्वरातून, तालबद्ध आणि सुरबद्ध आवाजातून स्वतः संगीत प्रेमी फादर होते. फादर जोमी एक धाडसी नेतृत्व होते. ते नेहमी कोणत्याही संकटाला न भीता सत्याची कास धरून निर्भीडपणे कोणत्याही समस्येतून मार्ग काढणारे एक धाडसी नेतृत्व होतं. फादर जोमी या आमच्या पॅरिसमध्ये नसून इतर या मान्यगड पहाडातील सार्वजनिक ख्रिस्तीचा एक सुंदर असा लढा त्यांनी निर्माण केला. प्रत्येक आबाल वृद्धापासून महिलापासून प्रेमाचे बोल, कधीही त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही दुःख पाहिलेलं नाही. दुःखाचे डोंगर डोक्यावर घेऊन, मनामध्ये दुःख घेऊन फादरला भेटण्यासाठी गेलेला व्यक्ती फादरच्या धाडसी प्रभावी मार्गदर्शनाने निर्भीडपणे तो दुःखाने भारावलेला माणूस फादरला भेटल्याबरोबर हसतमुखाने आपल्या घरी परतलेला मी डोळ्याने पाहिलेला आहे. एवढी मोठी एक शक्ती फादरमध्ये होती आणि फादर नेहमी मुलाच्या सहवासामध्ये राहायचे. लहान मुलं फादरला खूपच आवडायचे. नेहमी पाहिलं तेव्हा गावातून गाडी निघाल्याबरोबर 10 ते 15 मुलं नेहमी रस्त्यावर फादरची वाट पाहायचे. मुलं आल्याबरोबर गाडी उभं करून फादर मुलांना घेऊन गाडीमध्ये बसवायचे. त्यांना चॉकलेट, गोळी द्यायची. प्रेमाने मुलाबरोबर 2-2 तास फादरजी मुलांना वेळ देत होते. आम्ही कधी कधी फादरला सांगायचे, फादर हे मुलं सर्व अंगावर कपडे खराब करतात पवित्र पूजेचे. तरी फादर म्हणायचे, नाही नाही, हे मुलं कपडे खराब केले तरी मी धुतो. असे मुलामध्ये रमणारं एक नेतृत्व फादर जोमीमध्ये होतं आणि ते बालकाशी खूपच प्रेम करत होते. एखादी गरीब विद्यार्थी होत करू, त्याला पुस्तकं नाहीत, मी शाळेत जाऊ शकत नाही म्हटला तरी फादर त्यांना आर्थिक मदत करून शिक्षणाकडे त्यांचा कल वळून शाळेकडे समोर जाण्याचे विद्यार्थ्यांना त्याने ज्ञानार्जन केलेलं आहे. जिवती येथील शाळेमध्ये भव्यदिव्य असा स्टेज बांधून फादरजींनी संत थॉमस इंग्लिश शाळेची खूप सुशोभित अशी इमारत त्या ठिकाणी सज्ज करून तेथील शिकणाऱ्या मुलांना कॅम्प्युटरचं शिक्षण दिले फादरजींनी. तसेच गरीब होतकरू विद्यार्थी, कमकुवत अभ्यास न करणारे विद्यार्थी यांना जिवती ते सर्व ट्युशन देऊन त्यांना मोफत कॅम्प्युटर शिक्षण दिलेलं आहे. आणि तसेच रोजगार कौशल्याचं सुद्धा प्रशिक्षण त्या ठिकाणी फादरने देऊन जिवती येथील शाळा सुद्धा एक नाव रूपाला आणण्याचं काम फादर जोमीने केलेलं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फादरने या विभागातील गरीब आणि अनपढ मुलांना उंच शिक्षणापर्यंत पाठवण्यासाठी रात्रदिवस मेहनत केलेली आहे. एवढंच नसून फादर अहोरात्र रोग्यांच्या सेवेमध्ये तत्परतेने काम केलेलं आहे. शांतीभवन दवाखान्यामध्ये रात्री बेरात्री सिरियस पेशंट आला, जर आजाराचा पेशंट आला तर चंद्रपूरपर्यंत, वर्धेपर्यंत नेऊन फादरजींनी त्या पेशंटची सेवा, आरोग्याची सेवा केलेली आहे. फादरच्या आरोग्य सेवेला वेळ काळ नव्हता, ते नेहमी तत्परतेने काम करत होते. तसेच आमच्या पाटागुडा गावामध्ये एक अपंग असं परिवार आहे. रेखाबाई तोगरे तिचं नाव आहे, तिला दिसत नाही. अशा परिवारांना फादरजी मकान बांधण्यासाठी त्यांना पुष्कळशी मदत करून त्यांचं सुंदर असं मकान फादरजीनं बांधलेलं आहे.
सन 2004 में फादर जोमी का पुरोहिताई प्रशिक्षण चांदा धर्म प्रांत के माइनर सेमिनरी संत वियानी गुरुकुल से प्रारंभ हुआ और उन्होंने 2008 में पूना के पेपल सेमिनरी में तत्वशास्त्र की पदवी प्राप्त की। माइनर सेमिनरी में एक साल रीजेंसी करने के बाद 2009 से 2013 तक उज्जैन के रुहालया मेजर सेमिनरी में धर्मशास्त्र की पदवी प्राप्त की तथा उपयाचक की सेवा शुश्रूषा वीरूरपल्ली में प्रदान की। കുർബാനക്കുപ്പായം പണ്ടേ തീരാത്ത മോഹമായി തീർന്നിരുന്നു. തിളങ്ങുന്ന കുർബാനക്കുപ്പായം പണ്ടേ തീരാത്ത മോഹമായി തീർന്നിരുന്നു. ആ വെള്ളിക്കാസയും എടുത്തുയർത്തിയിടുവാൻ എന്നെനിക്കാവുമെന്നോർത്തിരുന്നു ഞാൻ, എന്നെനിക്കാവുമെന്നോർത്തിരുന്നു. ആ വെള്ളിക്കാസയൊന്നെടുത്തുയർത്തിയിടുവാൻ എന്നെനിക്കാവുമെന്നോർത്തിരുന്നു ഞാൻ, എന്നെനിക്കാവുമെന്നോർത്തിരുന്നു. തിളങ്ങുന്ന കുർബാനക്കുപ്പായം പണ്ടേ തീരാത്ത മോഹമായി തീർന്നിരുന്നു. पच्चीस नवंबर 2018 को डेंगू के कारण उन्हें आशाधाम अस्पताल में भर्ती कराया गया। इलाज के बाद अपने पैरिश में आराम करते समय हृदय स्पंदन के थकावट के कारण उन्हें क्राइस्ट अस्पताल में दिनांक 14 दिसंबर को भर्ती किया गया, लेकिन तज्ञ डॉक्टरों के सलाह अनुसार उन्हें नागपुर के श्री कृष्ण हृदयालय में भर्ती कराया गया। लेकिन कोई भी ईश्वरीय योजना को रोक नहीं सकता। दिनांक 16 दिसंबर 2018 को अपने स्वर्गीय घर की ओर वे चल बसे। मैं अच्छी लड़ाई लड़ चुका हूं, अपनी दौड़ पूरी कर चुका हूं और पूर्ण रूप से ईमानदार रहा हूं। अब मेरे लिए धार्मिकता का वह मुकुट तैयार है जिसे न्यायी विचारपति प्रभु मुझे उस दिन प्रदान करेंगे। संत पौलुस के यह कथन उनके जीवन में सार्थक हुआ। देवा आम्ही तुझ्यापासून धावू कोठे, राही तू आकाशी सदा, धरणी सागरी राही सुधा. अधोलोकी गेलो तरी तेथे राज्य तुझ देवा. मी कोण आहे हे तू जाणतोस, पापे आमची घोर घोर, दया तुझी त्याहून थोर, तुझी दया लाभे विना मानवाना नाही तार. शरीर तुझे स्वीकारलेल्या आम्हावर करावी दया. जन्माला घालून मला आशीर्वाद दिलास, जन्मवेळी मानवाना दैवी स्वरूप लाभलेले, केली
को शिक्षा देवा, करुणेची वर्षा सदा असावी आम्हावर देवा. ज्यावेळेस फादरजी कामतगुडा या ठिकाणी धर्मगुरू म्हणून आमच्या गावामध्ये आले, त्यावेळेस जे आमच्या इथली मंडळी होती ती मंडळी थोडी विस्कळीत झाली होती. पण फादरजीच्या मार्गदर्शनामुळे आणि वेळोवेळी गृहभेटीमुळे आमची मंडळी या ठिकाणी उत्सुकपणे सर्व एकत्र येऊ लागले आणि प्रार्थनेमध्ये पूजामध्ये सहभागी होऊ लागले. आमच्यामधून आमचे जे फादरजी निघून गेल्यामुळे इथल्या मंडळीचा जे वाहवा होती ती वाहवा कुठंतरी आम्हाला खंत वाटत आहे की फादरजी आम्हाला सोडून गेले, आमच्यामध्ये नाही आहेत, यांच्यामुळे आम्हाला थोडी खंत वाटत आहे. वारंवार बायासाठी लई फादरजी सांगत होते. फादरजी नाही ते आम्हाला दुःख झालेलं आहे. आम्हाला असं फादरजी पाहिजे, म्हणजे आमच्या गरिबीमधून आम्हाला मुलाबाळाला शिक्षण होत नव्हतं. फादरजी आम्हाला मार्गदर्शन देत होते. त्या पायाला बघत होते म्हणजे तुला थोडे परम केले नाही ते त्यानं ध्यानातून जायनात माझ्या. त्याचं नावच काढू वाटणं फादरजी, मला दुःख येत या. ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ എത്തുന്നേ ഞാനെൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. കരയുന്നോ നിങ്ങൾ എന്തിനായി ഞാനൻ സ്വന്ത ദേശത്ത് പോകുമ്പോൾ? കഴിയുന്നു യാത്ര ഇത്ര നാൾ കാത്ത ഭവനത്തിൽ ഞാനും ചെന്നിതാ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനും നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. ജോമിച്ചിൻ്റെ മരണവിവരം ഞാൻ അറിയുന്നത് ഗ്രാമത്തിൽ കുർബാനയ്ക്ക് പോകുന്നതിന് മുമ്പാണ്. ഗ്രാമത്തിൽ ചെന്ന് കുർബാനയുടെ ആരംഭത്തിൽ ഞാനത് പറഞ്ഞപ്പോൾ ഞാൻ സാമാന്യം കരയുന്നതല്ല, ഞാൻ കരഞ്ഞുപോയി. കാരണം അത്രയ്ക്ക് പെട്ടെന്നുള്ള മരണവും ജോമിച്ചിനെക്കുറിച്ചുള്ള ചിത്രമെല്ലാം എൻ്റെ മനസ്സിലോട്ട് വരികയെല്ലാം ചെയ്തപ്പം നല്ല ആദർശ ജീവിതം നയിച്ച് എല്ലാം ഏത് സേവനത്തിന് സന്നദ്ധനായി ആര് വിളിച്ചാലും അതിന് സന്നദ്ധനായി മുന്നോട്ട് വരുന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന നല്ല പ്രകൃതി, നല്ലൊരു മിഷണറി ആയിട്ട് വളർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. അതുകൊണ്ട് ഇനിയും ഒത്തിരി കാര്യങ്ങൾ അങ്ങനെ സ്വപ്നം കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോഴാണ് ഇങ്ങനത്തെ ഈ പെട്ടെന്നുള്ള മരണം അറിയുന്നത്. തോട്ടത്തിലെ ഏത് പൂവും പറിക്കുന്നതിന് അതിൻ്റെ ഉടമസ്ഥന് അവകാശമുണ്ടെന്ന് നമുക്കറിയാം. അപ്പോൾ കർത്താവ് ആഗ്രഹിച്ചു, കർത്താവിൻ്റെ അടുക്കിലേക്ക് വിളിച്ചു. നമ്മൾ തലകുനിക്കുക, നമുക്ക് തുടർന്നും പ്രാർത്ഥിക്കാം. അദ്ദേഹത്തിൻ്റെ നിന്ന് പ്രചോദനം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് നല്ല മിഷണറിമാരായി എവിടെ നമ്മളെ വിടുന്നോ അവിടെ കർത്താവിനെ കൊടുക്കുന്നതിന് പ്രാപ്തരായി തീരുന്നതിനുള്ള അനുഗ്രഹം അപേക്ഷിക്കുകയും ചെയ്യാം. Amen.